बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने त्याच्या 3 दशकांहून अधिक काळाच्या करिअरमध्ये असंख्य चित्रपट करत प्रचंड नाव कमावलं। पण प्रसिद्धीसोबतच तो नेहमी वादविवादांतही सापडलेला दिसतो। त्याच्या अनेक कॉन्ट्रोवर्सीज देखील आहेत। 1998 साली आलेल्या हम साथ साथ हे चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सलमान खान पहिल्यांदाच वादात सापडला। राजस्थानमध्ये या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान चित्रपटाच्या कास्ट सोबत काळविटाची शिकार केल्याचा आरोप सलमानवर लावण्यात आला होता। या प्रकरणात त्याने शिक्षाही भोगली आहे। मात्र 27 वर्षांपूर्वीचं हे प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। सलमानचे नाव या केसमध्ये वारंवार समोर येत आहे। त्यामागचे नेमकं कारण म्हणजे कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई। बिश्नोई गँग सलमानच्या मागे नेमकी का लागली आहे, त्यामागे काय कारण आहे, जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि टाइम महाराष्ट्र या आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा। नमस्कार, मी धनश्री पाठारे, आपण पाहतात आपला आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला पुन्हा एकदा धमकीचा मेसेज आलाय। सलमान खानच्या गाडीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे। मुंबईच्या वरई येथील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवर सलमानला धमकीचा मेसेज आला आहे। तसेच या मेसेजमध्ये सलमान खानला घरात घुसून मारण्याची धमकी देण्यात आली आहे। दरम्यान सलमान खान धमकी प्रकरणी या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान गेल्या कित्येक वर्षांपासून बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे। प्रख्यात दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हम साथ साथ हे चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सलमानवर काळवीट शिकार केल्याचा आरोप आहे। अभिनेता सलमान खान आणि इतर काही कलाकार राजस्थानच्या जंगलात काळविटाची शिकार करण्यासाठी गेले होते। स्थानिक लोकांच्या विरोधानंतर या प्रकरणाला वेग आला आणि FIR नुसार त्याच्यावर वेगवेगळ्या दिवशी 3 काळवीट आणि 2 चिंकरा यांची शिकार केल्याचा आरोप आहे। तेव्हापासून या प्रकरणावर वेगवेगळ्या थेरीज समोर आल्या। अनेक वेळा खुद्द सलमाननेही या प्रकरणावर आपले मौन तोडून वक्तव्य केले होते। तेव्हापासून तो बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे। काळवीट हा प्राणी बिश्नोई समुदायाचा अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे त्याच्या शिकारीच्या वृत्ताने त्यांच्यात तीव्र नाराजी निर्माण झाली। एप्रिल 2024 मध्ये सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर 2 अज्ञातांनी हवेत गोळीबार देखील केला होता। याशिवाय सलमानच्या वडिलांनाही धमकीचे पत्र लिहिण्यात आले होते। या घटनेनंतर सलमानने त्याच्या घराच्या बाल्कनीला बुलेट प्रूफ काच लावली होती। शिवाय अत्यंत महागडी अशी बुलेट प्रूफ गाडी सुद्धा त्याने घेतली आहे। सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली असून गेली कित्येक महिने सलमान खान कुठेही जाताना सुरक्षा रक्षकांसोबतच मुंबई पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात दिसतो। यातच काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। बाबा सिद्दीकी आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांचे घनिष्ठ संबंध होते। सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली। त्यानंतर अख्खे बॉलिवूड हादरलं होतं। पुढे काही दिवसांतच सलमान खान, शाहरुख खान यांनाही धमक्या देण्यात आल्या। नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिकंदर या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या बद्दल विचारले असता त्यावर भगवान अल्लाह पर सब उन पर है, जितनी उम्र लिखी है उतनी लिखी है, बस यही है, कभी कभी इतने लोगों को साथ में लेके चलना पड़ता है, तो बस वही प्रॉब्लेम है, असं सलमानने म्हटले होते। दरम्यान वरई पोलिसांच्या व्हॉट्सअप नंबरवर आलेल्या धमकीच्या मेसेजमुळे पुन्हा एकदा खळबळ माजले। सलमानची गाडी बॉम्बने उडवून देण्यासोबतच त्याला त्याच्या घरात घुसून मारण्याच्या धमकीमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। याबाबत तुम्हाला काय वाटते, आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा।